तर जय श्रीराम मित्रांनो, आपण चाललो आहे आज आपण चाललो आहे आज दर्शन करायला बजरंगबलीचे आणि एक खुफिया विहीर पाहायला चाललो आपण. तिथे विहीर खूप खुफिया आहे, आजपर्यंत कोणालाच नाही माहीत, फक्त मला सौरभलाच माहीत होतं. तर आम्ही त्याला माहीत पडलं ना, आता तुम्हाला माहीत पडणार ते कुठं आहे म्हणून. तर आपण आता थोड्याच वेळात आपला एक मित्र येणार आहे जो थोडाफार आपल्या व्हिडिओमध्ये राहते आणि थोडाफार नाही पण राहत, आणि तुम्हाला मी दाखवणार की आम्ही कुठं चाललो आहे आणि कोणती ती खुफिया विहीर आहे. आणि एका मंदिराचं तुम्हाला दर्शन करणार आहे जे इथून 25 ते 30 वर्ष आधीचं आहे. म्हणजे 25 ते 30 नाही, 3000 वर्ष आधीचं आहे. 300 वर्षाचा आधीचं आहे ते मंदिर. मी तुम्हाला दाखवणार आणि आपण दर्शन करूया आणि भेटूया थोड्या वेळात. तर मित्रांनो, आपला मित्र आला आहे आदित्य डोंगरे. हा, जय श्रीराम. तर आपण आता चाललो आहे आपल्या डेस्टिनेशनवर आणि एका खुफिया जागेवर, जे मी तुम्हाला फक्त व्हिडिओमध्येच दाखवणार. त्याचा जिक्र मी आता याच्यानंतर नाही करणार जोपर्यंत तिथं पोहोचत नाही. तर भेटूया. जय श्रीराम. तर मी गाडी चालवत होतो त्यामुळे तुम्हाला लोकेशन दिसलं नसेल, पण आपण त्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. आपल्या मागं जे दिसत आहे हे त्या विहिरीचं मंदिर आहे आणि हे खुफिया ते विहीर आहे. हे बघू शकता तुम्ही. आपले 2 चिंटू पिंटू खाली आहे. वरतं बघा सर. हा, घरी दाखवासाठी होऊन जाते ना कुठे गेलते म्हणून. नाही चला हा बार. एवढी खोल आहे मित्रांनो विहीर, पण दुर्दैवानं त्याच्यात पाणीच नाही आहे. दुर्दैवानं त्या विहिरीचं काम चालू आहे. मी तुम्हाला समोरून हे मंदिर आणि हा तो विहिरीकडे जाण्याचा मार्ग पाहू शकता तुम्ही. आता तुम्हाला थोडं खालून दाखवतो मी विहीर. अबे काहून चालला खाली? मित्रांनो, हे आपली विहीर आतमधून अशी दिसते. इथे आपले मित्र उभे होते याच्या आधी. हे आपण एवढ्या पायऱ्या उतरून आलो. तो आधी येऊन राहिला. उन्हाच्या दिसत नसेल तुम्हाला, गोरा आहे तो जास्त. ह्या विहिरीचं तळ आहे. तर मित्रांनो, आता हीच ती खुफिया जागा होती जिथं माझ्या पूर्वजांना लपवलेला खजाना आहे. इथं कोणती तरी एक वीट अशी बाहेर आहे जिथं त्या दरवाज्यात आहे. तिथं ते दाबल्यानंतर हे सगळे रस्ते, इकडचे मागचे सगळे रस्ते जे आहे हे बंद होऊन जाते आणि फक्त खजान्याचा रस्ता उघडते. आता मी सांग कोणती आता ते तुम्ही नंतर जाऊ आपण खजाना पाहाले, कारण जिथून आम्ही खजाना काढून निघन तिथं सगळ्यात पहिले एकच व्यक्ती राहील. समजून जा तुम्ही. तर आपण भेटूया आता दुसऱ्या मंदिरात. आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे. बाहेर जाऊन भस्माकरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मंदाकिनी सलील चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार
शिवाय गौरीवदनाब्जवृन्द सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय यामध्ये बघून घ्या तुम्ही हर एक भिंतीवर वेगवेगळे वशिष्ठ कुम्भोद्भव गौतमार्य मुनीन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय वीणाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगम्बराय तस्मै यकाराय नमः शिवाय नागेंद्र हा. तर मित्रांनो आपला व्लॉग शेवटी आमचं दर्शन सुखरूप झालं. आम्ही मंदिर पण धुतलं आणि हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम केलं की भोले बाबानं त्यांचं मंदिर आमच्या हातून धुवून घेतलं. आमच्यासाठी खूप पुण्याची गोष्ट आहे आणि भाग्यशाली गोष्ट आहे. तर आता आपला व्लॉग आज इथंच संपूया आणि भेटूया पुढच्या मंदिरात. जय जय श्रीराम. जय श्रीराम.